महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांचा भव्य सत्कार समारंभ माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली। यानंतर महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती खाडे यांच्या हस्ते महिला नगरसेविकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच नूतन नगरसेवकांच्या सोबत पराभूत झालेल्या उमेदवारांचा सुद्धा सत्कार आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधींना शुभेच्छा देत शहर विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले। महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना पारदर्शकता, नियोजन आणि विकासाला प्राधान्य द्यावे असे ते म्हणाले। सत्कार स्वीकारताना नगरसेवक व नगरसेविकांनी नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली। यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, सुशांतदा खाडे, स्वाती खाडे, काकासाहेब धामणे, माजी महापौर संगीता खोत उपस्थित होते। अपेक्षेपेक्षा मिळालं नाहीये, पण आपण जेमतेम त्या पहिल्यासारखंच आपलं यश आपल्याला मिळालं। पहिल्यापेक्षा बघितलं आपण तर राजकारण खूप घडून आणि घडवण्यामध्ये पण आपण पक्ष झाले, मित्र पक्ष झाले, विरोधक झाले, बाकी सगळं करत करत आपण आज हे निवडणूक पार केली। मग अशी बापूने सांगितलं की इथून थोडं, कारण मला अनुभव जर बघितला आपण तर खूप वाईट अनुभव काही ठिकाणी आला। आपण एवढी मेहनत घेतो, सगळ्या ताकदीनं निवडून आणण्यासाठी कॅन्डिडेटला आपण मदत करतो आणि कॅन्डिडेट ज्यावेळी निवडून येतो त्यावेळी तो स्वावलंबी बनायचा प्रयत्न करतो। ते आपल्याला नाही करायचं। पक्षाचे आदेश, नेत्यांचे आदेश हे आपल्याला पाळावेच लागतील आणि त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणे हे आपल्याला बंधनकारक आहे, हे मी आश्वस्त करतो। अजून प्रोसिजर व्हायचे आता गटनेते होतील, गटनेत्यांचं महापौर होईल, मग स्टँडिंग होईल, मग शिक्षण कमिटी होईल, अशी बरीच पदं आपल्याला सगळी मिळतील। त्या पद्धतीनं पदं देण्यासाठी आणि मिरजेला घेण्यासाठी माझा हट्ट असणार आहे, त्याबद्दल चिंता नाही आहे। आणि त्यामुळं आमच्या मिरजेला काहीतरी व्यवस्थित मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत। पण दोन्ही ठिकाणी समन्वय ठेवून, कारण प्रभारी असल्या कारणानं सगळीकडे माझं म्हणता येणार नाहीये, त्यामुळे हे आपलं म्हणता येईल त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असेल। या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करायचं आहे। आज मगाशी सांगितल्याप्रमाणे महिलाही आमच्याकडं, बहिणी पण आज खूप नगरसेवक म्हणून आलेले आणि नवीन सगळे आहेत। नगरपालिका चालवायची असेल तर निश्चितच मार्गदर्शन आमच्या लोकांचं असणारच, तर त्यामध्ये जे मार्गदर्शन आपण देऊ त्यामध्ये गाड्या घालणारे लोक खूप असतात। त्यामुळं आपल्या नेत्याने सांगितलं, आपल्या पक्षाने सांगितलं, हे मनात ठेवायला लागेल आपल्याला, त्या पद्धतीने आपल्याला वाटलं करायला लागेल। त्यामुळं कुठेही शब्द वाकडा गेला नाही पाहिजे, कुठेही पाऊल वाकडं गेलं नाही पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण काटेकोर आपण सर्वांनी प्रयत्न करायचे। कुठेही असं आलेलं नाही पाहिजे, कारण आज पक्षाच्या व्हीप तयार होईल, आज गटनेत्यांची सिलेक्शन होईल, आता ताबडतोब गटनेत्यानंतर ताबडतोब व्हीप तयार होते, व्हीप तयारनंतर व्हीप उत्पादन केलं तर आपला फायदा असतो। व्हीप तोडला तर आपलं नगरसेवक कधी जाऊ शकतो, पक्षाच्या नियमाप्रमाणे प्रयत्न असतो। त्यामुळे आता कोणाची गैर केली जाणार नाही, कारण मागं आम्ही बोलू। त्यामुळे आता व्हीप जारी झाला, व्हीप जर तोडला तर त्याच दिवशी ऍक्शन घेतलेले, ह्या दृष्टिकोनातून पक्ष आता त्या मुवमेंटवर चाललेला आहे। त्यामुळे आहे ते आहे करू। आता महापौरचं काय करायचं, स्थानिकचं काय करायचं, त्यामध्ये बघतो काय करायचं, कुठं काय करायचं, कुठे मेळ घालायचा, काय करायचं ते बघतो आम्ही। सगळे वरिष्ठ आहेत, दादा असतील, देवेंद्रभाऊ असतील, आम्ही सगळे असू, त्या पद्धतीनं काय करायला लागेल, कुणाबरोबर जायला लागेल, कुणाला बरोबर घ्यायला लागेल, ते आम्ही ठरवून त्या पद्धतीने आपण करू। आज पत्रकारांच्या एक उमेदवारी मिळाली, त्यांना नगरसेवक झाले, ते असे म्हणत होते मला, बाबा आता ही 5 वर्षच माझ्याकडे, पुढचं आयुष्य मी माझं नाहीच आहे, म्हणजे पुढचं मी म्हातारा झालो, मी मला काय वाढणार बरोबर ना। आणि आज सांगायचं झालं तर आपण नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली आपण, आणि संधी देत असताना निश्चितच त्याचं सोनं झालं पोट केलं। बघा तिने सांगितलं की पक्षामध्ये देर आहे पण अंधेरा नाही, हे तुम्हाला सांग। आज ना उद्या जसे मोठे येतील, जसे येतील, त्यांनी काम करतील, त्याच्या पद्धतीने आपल्याला करण्याची भूमिका आपण ठरणार आहे, त्यामुळे आपण चिंता करायची नाही। आज जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 7 गण आहेत, जसे आपले 7 वॉर्ड आहेत तसे 7 गण पण आम्हाला इथं मिळत तालुक्यामध्ये 7 गण आहेत। 4-5 दिवसाची सगळी एक्सरसाइज केली आहे आणि 7ही गणमध्ये भारतीय जनता पार्टी ओनली कमळ
ह्याच्यावरती आपण सगळे करतो.